हिंगोली आणि शेनगाव या दोन तालुक्याची पाणीपुरवठ्याची बैठक चालू आहे। या संदर्भामध्ये आढावा घेण्यासाठी आलो होतो, कारण जानेवारीमध्ये आपण ही सगळी पाणी टंचाईची बैठक आमदार साहेबांनी घेतली होती। त्याची अंमलबजावणी कुठपर्यंत झाली किंवा आजच्या घडीला काय त्याची परिस्थिती आहे हे आढावा घेण्यासाठी ही बैठक घेतली होती। पण अतिशय खेदाची बाब आहे की आमदार साहेब सत्ताधारी असून त्यांनी त्याची बैठक घेतली, त्याचं इम्प्लिमेंटेशन झालं नाही आणि मागोमाग आम्हीसुद्धा काही सूचना दिल्या होत्या, ते सुद्धा झालं नाही। हे अतिशय शोकांतिक आहे की एवढी भीषण टंचाई असताना, एवढं टेम्परेचर तपत असताना हे जे काही निग्लेन्सी व्हायला लागली खूप मोठी घोडचूक आहे। हे अधिकाऱ्यांना सगळ्यांना बघितलं पाहिजे आणि मी तरी उद्या कलेक्टर साहेबांपाशी बसून हे जे काय आता ती मिनिट्स आहेत आजची त्या संदर्भामध्ये ॲक्शन नक्की घेईल। जे लोक गेलेले असतील, ज्या लोकांनी काम केलं नसेल त्यावर कारवाई निश्चित होईल। सर आज 21 ग्रामसेवक आज अपडेट असेल शेनगाव हिंगोली तुमच्यावर काय नोटीस करतो? नाही, मी आता कलेक्टर साहेबांशी बोललो, सीओ मॅडमशी बोललो। सीओ मॅडम आज रजेवर आहेत, पण शेनगाव तालुका आणि हिंगोली तालुक्यामधून जवळपास 21 ग्रामसेवक तयार झाले। मी हे कलेक्टर साहेबांच्या आणि सीओ मॅडमच्या निर्देशात आणून दिलं की अतिशय महत्त्वाची बैठक असताना एवढं पाणी टंचाई इतकं महत्त्वाची बैठक आता दुसरी कोणती असूच शकत नाही अशा काळामध्ये। अशा बैठकीला जर ग्रामसेवक हजर नसतील तर ते गंभीर बाब आहे आणि याला डी लावली पाहिजे, लॉस ऑफ पे झालं पाहिजे, त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी आपण सक्त ताकीद दिली आहे आणि त्याच्यावर एक कारवाई होईल याची खात्री मी बाळगली।